हा फोटो छान आलाय. ताई, आशू, तू चक्क माझ्या रूम मध्ये. मला ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तू त्याचं प्रामाणिक उत्तर देशील अशी अपेक्षा आहे माझी. काय रे, काय झालं? विचार ना, काय विचारायचंय? आणि तू मला चांगलं ओळखतोस, मला जे बोलायचंय ते मी तोंडावर बोलते, मागून बोलत नाही. त्या शिवासारखं तर ताई, अजिबात. तो जो फोटो आहे तो तुझ्याकडे कसा आला? कुठून आला म्हणजे ते महत्वाचं आहे का? हो, महत्वाचं आहे माझ्यासाठी. मला जाणून घेणं हे महत्वाचं आहे की तो फोटो कुठून आला. कारण काय आहे, मी बी शिवा जरी चुकली असली तरी आय वॉन्ट टू मेक शुअर की कोणावरही खोटे आरोप होत नाहीत. आणि ही भाऊंची शिकवण आहे, सो मला जाणून घ्यायचंय. बापरे, मला वाटलं नव्हतं आशू एवढ्या लवकर या गोष्टीवर येईल. ठीक आहे कीर्ती, तुला घाबरून चालणार नाहीये. मी सुहासकडून घेतला होता फोटो. जिजूनी तुला फोटो दिला? हो. जिजूकडे कुठून आला? सहजासहजी नाही ना येत फोटो, आणि असं रस्त्यावर कोणी येता जाता फोटो तर काढत नाही. तेच तर मी म्हणतोय, असं रस्त्यावर कोणी येतो जाता फोटो काढत नाही, म्हणूनच सांग कुठून आला. अरे ऍक्च्युली मला शिवावर आधीपासूनच डाऊट होता, त्यामुळे मी सुहासला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. कारण मला माहिती आहे ती तुम्हाला बघून जरा इन्सिक्युअर झाली होती. आणि तेव्हा सुहासने शिवाचा फोटो काढला. आता फक्त आशूला हे पटलं पाहिजे. हे बघ काय ना आशू, शेवटी ना मलाही कळत होतं शिवा तुझ्या आणि नेहाच्या बाबतीत जरा इन्सिक्युअर झाली होती. आणि तुम्हाला कोणाला माहित नाहीये, पण मी ओळखते ना शिवाला, आणि म्हणूनच मी काळजी घेतली होती. मला वाटतंय तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय की अजून काही शंका आहे? बरोबरच आहे, शिवा असं वागली आधी. हो, तेच सांगते मी. पण तुला काही डाऊट असेल ना तर मी सुहासला बोलवते, तू त्याला विचारून. नाही नको, राहू दे, त्याला बोलवू नको. आणि हे बघ, हे जे काही घडलंय ना त्यात त्या मुलीची चूक आहे, तुझी काहीच चूक नाहीये. आणि त्याची शिक्षा तिला मिळाली आहे. तू फार विचार नको करूस, कळलं का? आणि जा तू, काम असेल ना तुला, ऑफिसला जायचंय. हा, जातो. गुरुजी, हो. देवीला सांगा सगळं नीट कर. तुम्ही हा निर्जळी उपवास 2 दिवस करा, जेणेकरून तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व परिपूर्ण होतील. गुरुजी, 2 काय मी 4 दिवस उपवास करायला तयार आहे. पण आईला सांगा सगळं मार्गी लागू दे व्यवस्थित. काही काळजी करू नका, निश्चिंत राहा. आई काय आहे? अगं काय म्हणजे, हे बघ माझी श्रद्धा आहे देवीवर, मला तिच्याकडे प्रार्थना करू दे. हे बघ आई, मला तुझी काळजी कळते, पण तू माझ्यावर विश्वास ठेव ना. आणि देवावरची श्रद्धा बरोबर आहे सगळं, पण हे उपवास वगैरे नको करू. अगं मला नाही त्रास होणार, तू नको काळजी करूस. आई, तुला पित्ताचा त्रास होतो, आणि आशू आणि माझ्यामध्ये गैरसमज झाले. ते गैरसमज दूर झाले की तो स्वतःहून मला घ्यायला येईल, तू विश्वास ठेव. पण हे सगळं नको ना करू. हे बघ, तू खरंच काळजी नको करूस. तुझा विश्वास आहे ना, तू त्याप्रमाणे कर. पण माझा आईवर विश्वास आहे, मलाही माझं काम करू दे. आई, मी वाटेल ते करायला तयार आहे, फक्त माझ्या दोन्ही मुलींचे आयुष्य मार्गी लागू दे. देवा, मला जो काही त्रास व्हायचा आहे ना तो होऊ दे, पण आई आणि आजीला काहीच होता कामा नाही. चला निघायचं.
काय झालंय? तू एवढी टेन्स्ड काय आहेस? काही काय प्रश्न विचारतोयस? काय काय प्रश्न? मग हेच विचारतोय, एवढी का टेन्स्ड आहेस? फक्त जेवायला चाललोय घरी. जेवायला जायचं म्हणून कोणी टेन्शन मध्ये येतं का? नाही, म्हणूनच विचारतोय. मला दडपण आलंय. अरे कसलं दडपण? तेच आई आणि आईचा आवडीचा विषय, कुठला? म्हणजे माझ्या लग्नाचा विषय. तिला तिला फार हौस आहे. अरे म्हणजे घरी कोणी येऊ दे किंवा बाहेर ही कुठेही जाऊ दे, ही ना माझ्यासाठी बाशिंग घेऊन फिरत असते सगळीकडे, असं मला वाटतं. म्हणजे मला तर आता कधी कधी भीती वाटते की हिला जर एखादा मुलगा कुठला चांगला भेटला तर सरळ मला म्हणेल की बघ तुझ्यासाठी एक मुलगा पसंत केलाय, बाण बाशिंग आणि हो लग्नाला तयार. हसतोस काय यार आशू? लग्न हा प्रकार ना फार डेंजर आहे. अरे त्यातल्या त्यात ह्या लग्नाला आलेल्या मुलींच्या आया ज्या असतात ना, त्या तर त्याहून डेंजर. मला ना यार फार कंटाळा आलाय आता ह्या विषयाचा. काही नाही, सोपं आहे. आपण फक्त हो म्हणायचं. हे एवढं सोपं नसतं आशू. म्हणजे मुलींसाठी फक्त हो म्हणणं इतकं इझी नाहीये. त्यावर आणि असतो प्रश्नांचा भडीमार. आणि आता तुझ्याकडे तेच होईल असं वाटतंय मला. अगं बरं, एक काम कर, चिल. मी काळजी घेईन की हा लग्नाचा विषय निघणार नाही. हं? एवढं सोपं वाटतं तुला? अरे आहे सोपं, डोंट वरी. ओके झालं? एवढ्याच गोष्टीचं टेन्शन होतं तुला? हे, मला वाटलं तू काय बिंदास आहेस, एकदम एकदम काय टेन्शन नाही तुला कसली. आहेच मी बिंदास. चालायचं? नाही नाही, गाडीने जाऊया, चालत नको. अरे वा, संगतीचा परिणाम म्हणतात त्याला. तू हळूहळू शिकशील जोक्स, पण आजचं बघा जरा प्लीज. हो चल, तुझ्यामुळे माझा ह्युमर तर खूप खालावलाय. आता अजूनही चला. घरी सगळं ठीक आहे ना? मला ना घरी थांबावंसच नाही वाटत रे. संपदा, अगं असं करून कसं चालेल? रॉकी, शिवा गेल्यापासून घर एकदम खायला उठतं. पूर्ण एकदम सगळं वातावरण डलडल व्हायला लागलंय. कोणी कोणाशी नीट बोलतच नाही. सतत वावरताना जेवताना मला एवढी आठवण येते ना तिची. एवढी लाडाने वाढायची ना ती मला रोज. पण काय आता, मलाच नाही, आई बाबा भाऊ सगळ्यांना खूप आठवण येते रे तिची. आई तर कधी कधी चुकून तिला हाक पण मारते की शिवा अगं हे. तिला आठवतं की अरे शिवा तर घरीच नाहीये. एखाद्या माणसाची सवय लागली की ती लगेच तुटत नाही ना रे. इथे पण काही वेगळं नाहीये. म्हणजे शिवा येते रोज गॅरेजवर काम करायला, पण ती ना आधीसारखी खुश नसते ग. आम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती दाखवते सगळं ठीक आहे, पण खरं तर काहीच ठीक नाही. सवयच आहे तिला. आधीसारखं काहीच नाही ना राहिलं. आता फक्त लवकरात लवकर आशू आणि शिवामध्ये सगळं ठीक व्हावं बस. आता ना आपल्याला शिवा आणि डंबोला एकत्र आणायचंय. हा एकच मोटिव्ह ठेवूयात. मला माहितीये रे, शिवाचं खूप प्रेम आहे दादावर. चंदन, हा? चहा पिणार? हा चालेल ना, मी घेऊन येतो. थांब. नाही नाही, मी आणते, थांब. शिवा खरंच खूप डिस्टर्ब झाली आणि याला कुठेतरी मीही जबाबदार आहे. थँक्यू. हळू. हाय. शिवा, सगळं ठीक आहे ना? हा, नाही, मी म्हणत होतो की तुला जर काही मदत लागली तर मला सांग. तुला हवी ती मदत मी करेन खरंच. कारण माहितीये माझ्या हातनं चूक घडली आहे, त्यामुळे तू. चंदन,
मी तुला म्हटलं ना हा विषय जाऊ दे. आणि मला जेव्हा केव्हा मदत लागेल ना तेव्हा मी हक्काने तुझ्याकडे मदत मागेन. टेन्शन नको घेऊ. शिवा, मला ना खूप मनापासून वाटतं की तू आणि आशुनी परत एकत्र या. झालं ते झालं, पण इथून पुढे मी शिवाशी खोटं बोलणार नाही. तिने फक्त मला मदतच नाही केली आहे, पण माझी साथ सुद्धा दिली आणि मलाही तेच करायला पाहिजे. अगं सीता, किती वर्षांनी भेटतोय आपण. खरंच ग, नेहाने आमची कंपनी जॉईन केली म्हणून हा सगळा योग जुळून आला. खरंय, नाहीतर कुठे भेटलो असतो आपण. आणि हल्ली फोनही होत नाहीत आपले. हो ग, खरंय. पण जिव्हाळा असला ना की अशा भेटीगाठी होतातच. अहो भाऊ, तुम्हालाही किती वर्षांनी बघते मी. हो खरंय. पूर्वी आपण मुलं लहान असताना बऱ्याचदा भेटायचो नाही. आणि त्यावेळी तुमची होणारी धडपड बघत होते मी. व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्ही खूप धावपळ केली. आणि आता हे सगळं बघताना खूप आनंद होतोय मला. आणि आता तर आशूही तुमच्या सोबत आहे. हो आहे. आणि त्याला नेहाची पण खूप चांगली साथ मिळते. आणि लहानपणी एकत्र खेळणारी ही मुलं मोठी झाल्यावर एकत्र काम करतील हा कोणी विचारही केला नव्हता तेव्हा. आणि आता दोघही जबाबदारी खूप उत्तम सांभाळतायत. नेहा पण हुशार आहे. आईवर गेली आहे. पण गेली कुठे ती? कुठेही गेलेली नाहीये मी. तुमच्या मनात आणि गप्पांमध्ये तर मी आहेच. आणि आता समोर पण आले. भाऊ, तेव्हा एकदम शांत होती, आता इतकी बडबड करते नाही. आशू, तुला अजून आठवतंय? हो, आठवतंय ना. बरं दे इकडे. नाही सीता का, मी देणार. तू बस, तू बस 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 बस. कोणी सांगितलं तुला ही सगळी कामं करायला? ताई, अगं मी पण तिला सांगत होते तू नको करूस, पण ऐकतच नव्हती. नेहाला किचन मध्ये काम करायला आवडतं वाटतं. अजिबात नाही. आई, खरं तेच सांगते. एरवी मी सांगितलं तर इकडचं भांड तिकडे करत नाही. पण 4 माणसं असली की तिला उत्साह येतो. गप्पा टप्पा काय, किचन मध्ये जाऊन एखादा पदार्थ करणं काय, सगळं फार हौसेनी करते. पण त्याशिवाय आई तू खा बघू हे. वा, म्हणजे तिला हे सगळं जमतंय तर. हा, हो खरंच. मावशी, लग्नासाठी एकदम छान मुलगा मिळाला नेहाला. आता कशाला लग्नाच्या गोष्टी करायच्या आहेत? अजून खूप वेळ आहे. करिअर आहे अजून, मुलं येतील नंतर. करिअर तर होत राहील रे आशू. आता तिला चांगली पोस्टही मिळाली. पण आता तिच्या लग्नाचं बघायला हवं. खरं तर 2 वर्षाच्या आत तिचं लग्न व्हायला हवं. आणि जर काही महिन्यातच तिचं लग्न झालं नाही तर मावशी, ऍक्च्युली आशूसाठी पण मुलगी बघतोय आम्ही लग्नासाठी. सीता, पण आशूचं तर लग्न. आई, आपण निघूयात का? आपल्याला उशीर होतो. चल. नेहा, सुजाता मला बहिणीसारखीच आहे. अगदी उर्मिलासारखी. मी सख्खी बहीण नसेल पण बहीणच. तिच्यापासून काय लपवायचं? सीता, मी काय म्हणतो, किती दिवस सगळ्यांना कारणं द्यायची आहेत? सुजाता, आशूचं लग्न झालं होतं, पण काही गोष्टी नाहीच जुळून येत ना, तसं लग्न नाही टिकलं. वहिनी, पण अजून आशूची बायको आता इथे राहत नाही. ती तिच्या माहेरी असते. पण एवढं चांगलं कुटुंब सोडून सोडा ना तो विषय. आपण त्यांच्या मागे आता नको लागूया. आपण त्यांना त्याचं स्वातंत्र्य देऊया, विचार करण्याचं, ठरवण्याचं, नाही का? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. करेक्ट आहे. मलाही असंच वाटतं. मी काय म्हणते सीता का,
आई मला तुमच्या मैत्रीबद्दल गोष्टी सांग ना काय काय प्लीज. म्हणजे मी खूप ऐकल्यात आधीपासून. आणि आई तुला माहितीये मी ना आशूला त्या दिवशी बेशिबळे यांना राईस खायला घेऊन गेले. कसं वाटलं मग? छान वाटलं, पण माझ्यापेक्षा आईला जास्त छान वाटलं. अर्थात. इतक्या दिवसांनी जुन्या मैत्रिणी भेटल्या. खरंय. बरं येऊ आम्ही. हो. आणि ऐक हे, ते लग्नाचं लोड घेऊ नको एवढं. ते होत राहील. मी नाही रे लोड घेत. हा. हा पण असा विषय निघाला ना की मी लोड घेऊन बिंदास झोपून जाते. आता सवय झाली अरे मला. ऐक तरी. पण थँक्स, तू होतास म्हणून विषय टळला. नाही तर आता आईने ना माझं काही खरं नव्हतं, आज बायोडाटाच काढला. ते होईलच लवकरच. पण ऍक्च्युली मला तुला थँक्स म्हटलं पाहिजे. का? गेले काही दिवस ना घरात खूप डेंजर वातावरण आहे. अगं धड एकमेकांशी बोलत नाहीये कोणी. आणि आज तुम्ही दोघे आलात ना, सगळ्यांना जरा छान वाटलं. नॉर्मल वागत होते सगळे एकमेकांशी. थँक्स. मग मी म्हटलं ना माझे जोक वर्क करतात, कळलं ना आशू? ए बाई तुझे जोक तुझ्याकडे राहू दे. जा जा. भेटू उद्या. बाय बाय बाय. तुम्ही का असं त्यांना म्हणालात? त्यांना त्यांचं स्वातंत्र्य देऊया, त्यांचा विचार त्यांना करू द्या. कारण तेच बरोबर आहे सीता. शिवा अजूनही आशूची बायको आहे आणि तुम्ही काय त्यांचा संसार मोडल्याचं गृहीत धरताय का? अजूनही तुम्हाला आशा वाटतेय? विश्वास आहे. भाऊ पहिल्यांदा जेव्हा आशूचं लग्न करायचं होतं तेव्हा तुम्हीच त्याच्या मागे लागला होतात ना. एवढ्या वेळात लग्न केलं नाही तर असं होईल तसं होईल. मग आता कशाला मध्ये बोलताय? कीर्ती, मला सगळं आठवत आहे. काही आठवून द्यायची गरज नाहीये. आणि याला ती दिव्या आवडली होती ना, म्हणूनच हा लग्नाला तयार झाला ना. भाऊ मी काय म्हणतो, हा विषय कशाला आत्ता? हा नको. नाही आशू, एक मिनिट. कीर्ती, तुला काय गरज होती आशूच्या लग्नाचा विषय काढायची? मग काय तर. आणि असं काही झालंच नाहीये मुळात. तेच तर. ती मुलगी फक्त या घरातून गेली आहे, पण शिवाच या घराची सून आहे. आज आहे ना, फार काळ नाही राहणार आहे. काय सीता, काय हिच्या बोलण्याचा अर्थ काय? अरे बास ना आता. मी काय म्हणतोय ऐका जरा. हा विषय आपण नंतर बोलूया. हा आत्ता नको. चला. एक सेकंड दादा, म्हणजे तू आणि शिवा वेगळे होत आहेत? अरे संपदा यार, तुला काय सांग. बोल. भाऊ अशू, तू मला न सांगता हा निर्णय घेतलास? तुला वाटलं नाही मला सांगावं? अशू, तू मला न सांगता हा निर्णय घेतलास हे मला आवडलेलं नाहीये. आशू नाही आलाय निर्णयावर. तुमची शिवा आलीये. तिनेच सह्या केल्या डिवोर्स पेपर्सवर. कीर्ती, काय बोलतेस ते विचार करून बोल जरा. नाही ठीक आहे. तुम्हाला पुरावेच हवे असतात ना. आहेत पुरावे, आहेत माझ्याकडे. आणते. खरं सांगते ती. एक आई. वॉल